नमस्कार मुलांनो, बघा आपण औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र या विषयामध्ये 7वं जे युनिट आहे अभियांत्रिकी मानसशास्त्र या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। यामध्ये पहिला जो पॉईंट आहे बघा, अभियांत्रिकी मानसशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याप्ती काय आणि इतिहास काय आहे। यामध्ये आपण बघितलं की इतिहासामध्ये 19वे शतक असेल किंवा 18वं शतक 20वे शतक यामध्ये कशी सुरुवात झाली आणि त्याची व्याप्ती। बघा पुढचा पॉईंट आहे कालगती अभ्यासाविषयी माहिती। यामध्ये आपण बघणार आहोत कालगती अभ्यास याविषयी माहिती। यामध्ये काल अभ्यास आणि त्याची उद्दिष्टे आणि गती अभ्यास। बघा कार्याची उत्पादकता वाढावी, कामगारांची कार्यक्षमता वाढावी यासाठी कामाची साधनसामग्री व उपकरणे यांचा पूर्ण आराखडा तयार करावा लागतो आणि तसेच कामगारांच्या पारंपरिक पुनरावृत्ती होणाऱ्या कार्यनिवर्तनाला पुन्हा वेगळा आकार देणे गरजेचे असते। बघा कालगती अभ्यासामध्ये आपण बघणार आहोत पहिलं काल अभ्यास। यामध्ये विशिष्ट वेळेत त्याची व्याख्या आहे। बघा कालची व्याख्या, विशिष्ट वेळेत नियोजित काम पूर्ण झालेच पाहिजेत यासाठी वेळेचे काळजीपूर्वक नियोजन करून केलेला अभ्यास म्हणजे काल अभ्यास होय। विशिष्ट जी वेळ असेल त्याच्यात नियोजित जे काम असेल ते पूर्ण झालेच पाहिजेत यासाठी वेळेचे काळजीपूर्वक नियोजन करून केलेला अभ्यास त्याला काल अभ्यास असे म्हणतात। त्याचे उद्दिष्ट आपण बघू, कमीत कमी वेळात कार्य पूर्ण व्हावे अशा प्रकारे कार्यपद्धतीची निश्चिती करणे। बघा कमीत कमी वेळामध्ये कसे काम पूर्ण होईल याची आधी निश्चिती केली पाहिजे, म्हणजे टाइम टेबल तिथं बसवलं पाहिजेत, वेळापत्रक तयार केलं पाहिजेत की 7 दिवस असेल किंवा महिना असेल याचं वेळापत्रक तयार केलं असेल कामाचं तर थोडं काम तिथं पूर्ण होऊ शकतं। वेळेचा पूर्णपणे योग्य उपयोग व्हावा यासाठी कामाची आखणी करणे, जी वेळ दिलेली असेल तिचा योग्यपणे वापर व्हावा त्याप्रमाणे कामाची आखणी केली पाहिजेत। कामगारांच्या वेळेच्या, श्रमाचा तसेच साधनसामग्रीचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न करणे, एखाद्या विशिष्ट कामासाठी किती वेळ लागेल त्याचे पूर्वनिर्धारण करणे, प्रत्येक कामगाराची कार्यक्षमता शोधून काढून त्याचा योग्य उपयोग करून घेणे। बघा त्याचे फायदे आपण बघू, कार्याचे मूल्यमापन करणे काल अध्ययनामुळे सोपे होते, आपण त्याचं मूल्यमापन तिथे करू शकतो। त्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेची निश्चिती माहिती त्यातून मिळते आणि काम लवकर पूर्ण होऊन वेळेची बचत तिथे होऊ शकते। बघा जर नियोजन केलेलं असेल तर लवकर ते काम तिथं होतं। कामाच्या पद्धतीचे विश्लेषण करण्यासाठी काल अभ्यास तिथं उपयोगी पडतो। पुढे आहे कमी वेळेत कार्य पूर्ण केले जाते व त्या कार्यासाठी होणाऱ्या खर्चावर नियंत्रण राहते। कामासाठी निर्धारित केलेली वेळ योग्य आहे की नाही हे पाहून आवश्यक वाटल्यास त्यात सुधारणा घडविता येतात। बघा पुढे आहे गती अभ्यास। यामध्ये आपण बघणार आहोत की यंत्राच्या साहाय्याने वस्तूचे उत्पादन औद्योगिक संस्थेमध्ये केले जाते आणि त्यामुळे यंत्र हाताळणारा चालविणारा कामगार हा औद्योगिक संस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो। असा कामगार वेगवेगळ्या क्रिया करत तिथे असतो। अनावश्यक चुकीचे मार्गदर्शन झाल्यामुळे व अकार्यक्षम अशा मानवी हालचालींमुळे होणारा अपव्यय टाळण्याचे शास्त्र म्हणजे क्रिया अभ्यास होय। कामकाजाच्या वेळेपैकी कर्मचाऱ्याने उत्पादक आणि अनुत्पादक कृतीसाठी किती वेळ दिला आहे याचा शोध तिथं घेतला गेला पाहिजे। बघा गती अभ्यासामध्ये यामध्ये वेळेचा अपव्यय टाळणे, अनावश्यक हालचाली टाळून थकवा येऊन न देणे, कामगारांची उत्पादन क्षमता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे, कच्चा माल व यंत्रसामग्री, अनुकूल हत्यारे व अवजारे तसेच मनुष्यबळ अशा सर्व गोष्टींचा तिथं अपव्यय टाळणे। गती अभ्यासाचे टप्पे बघा, पहिला टप्पा आहे कामाची जागा। कामगार व त्याला लागणारी साधने अशा गोष्टींचा विचार करून कामाचे स्वरूप किती मोठे आहे ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक हालचाली कोणत्या याचा अभ्यास तिथे करणे, साध्या सोप्या व कमीत कमी हालचाली करून कार्याची होऊ न देता काम पूर्ण करणे, 2 किंवा अधिक प्रक्रियांचे एकत्रीकरण करणे आणि प्रयत्न करून कामाची तिथं गती वाढवणे, जास्त वेळ लागणाऱ्या हालचालींऐवजी सोप्या थकवा न आणणाऱ्या हालचाली करणे, प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामाच्या नवीन पद्धतीवरील सहभाग ठरवून प्रशिक्षण
देणे. बघा फायदे बघू आपण. कार्य अभ्यासामुळे कामाच्या वातावरणात बदल करून ते अनुकूल बनविता येते. यंत्रकुल साधने उपकरणे यांच्या आराखड्यात सुधारणा करता येते. कामगारांच्या कार्याची गुणवत्ता वाढविता येते. उपलब्ध माहितीच्या आधारे कर्मचारी स्वयंमूल्यमापन करू शकतो. कार्य अभ्यासामुळे परिस्थितीत आवश्यकतेनुसार बदल करणे शक्य होते. कच्चा माल हाताळण्याच्या सुविधांमध्ये देखील गती अभ्यासामुळे वाढ करता येते. गती अभ्यासामुळे कामाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. बघा, जो गती अभ्यास आहे त्याने कामाची जी वेळ आहे ती आपण तिथे वाढवू शकतो. बघा, यामध्ये आपण कालगतीमुळे आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम कसे करू शकतो. विशिष्ट वेळेत जर नियोजन केलं असेल तर ते काम तिथं पूर्ण होऊ शकतं आणि योग्य पद्धतीने ते काम पूर्ण तिथे होतं. कमीत कमी वेळात कार्य पूर्ण व्हावे अशा प्रकारे कार्यपद्धतीची निश्चिती तिथं केलेली असते. वेळेचा पूर्णपणे योग्य उपयोग होतो आणि कामगारांच्या वेळेचा आणि श्रमाचा तसेच साधन सामग्रीचा अपव्यय तिथं टाळला जाऊ शकतो आणि तसे प्रयत्न करणे. एखाद्या विशिष्ट कामासाठी किती वेळ लागेल त्याचे पूर्वनिर्धारण करणे आवश्यक आहे. प्रत्येक कामगाराची कार्यक्षमता शोधून तिथं काढली गेली पाहिजे आणि त्याचा योग्य उपयोग करून तिथे घेणे. कार्याचे मूल्यमापन करणे काल अध्ययनामुळे सोपे होते. काम पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेची निश्चित माहिती मिळते. काम लवकर पूर्ण होऊन वेळेची बचत होते. कामाच्या पद्धतीचे विश्लेषण करण्यासाठी काल अभ्यास उपयोगी तिथे पडतो आणि तो अभ्यास तिथे उपयोगी पडतो. कामकाजाच्या वेळेपैकी कर्मचाऱ्यांनी उत्पादक आणि अनुत्पादक कृतीसाठी किती वेळ दिला आहे याचा शोध घेणे, वेळेचा अपव्यय टाळणे, अनावश्यक हालचाली टाळून थकवा येऊ न देणे, कामगारांची उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. कामगारांची जर उत्पादन क्षमता वाढली तर ते काम तिथे वेळेत तिथे पूर्ण होऊ शकतं आणि कमीत कमी वेळेत ते काम पूर्ण झाल्यामुळे ग्राहकांपर्यंत तो माल तिथे पोचतो आणि त्यामुळे कामाच्या वातावरणात सुद्धा बदल तिथे होते. बघा, हे पॉईंट आपण बघितले की त्याचा उपयोग तिथे काय होतो.